नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आए रुक करते हैं महाराष्ट्र बुलेटिन की और बात होगी डोंबिवली की, जहां कामली क्लिनिक की 25वीं वर्षगांठ पर 100 से अधिक जरूरतमंदों को निःशुल्क डेंचर वितरित किए गए। आगे बात होगी जालना के, जहां गायरान धारक किसानों ने भोकरदन तहसील कार्यालय के सामने 1 दिवसीय धरना दिया। डोंबिवली में डॉक्टर कामली क्लिनिक की 25वीं वर्षगांठ पर डॉक्टर कामली सॉल्यूशन और इन्फिनिटी फाउंडेशन के संयुक्त उपक्रम में 100 से अधिक जरूरतमंदों को निःशुल्क डेंचर वितरित किए गए। ये वितरण भाजपा प्रदेशाध्यक्ष व विधायक रविंद्र चौहान के हाथों हुआ। कार्यक्रम में डॉक्टर अमेय कामली, डॉक्टर दीपा कामली, इन्फिनिटी फाउंडेशन अध्यक्ष अमित देवस्थली समेत कई डॉक्टर और सामाजिक कार्यकर्ता उपस्थित थे। चौहान का तुला कर अन्नदान द्वारा सम्मान भी किया गया, जिसका संपूर्ण अन्न धान्य पूर्वांचल वसति गृह के स्वयंसेवकों को सौंपा गया। डॉक्टर अमेय और डॉक्टर दीपा काम्बली ने डोंबिवली में समाज सेवा और रियायती दर पर डेंटल उपचार की पहल से हजारों मरीजों की सेवा की है। डॉक्टर कांबळी जे आहेत त्यांच्या डेंटल क्लिनिकला 25 वर्ष पूर्ण झाली होती, तर त्या अनुषंगाने आमची एक बैठक झाली की आपण समाजामध्ये काहीतरी एक चांगलं काम करायच्या हिशोबाने एक आयडिया पुढे आली की आपण जे गरजू आहेत, जे वयस्कर आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांना फ्रीमध्ये आपण कवळी म्हणजे डेंचर आपण बसवून देऊया। तर त्याच्यासाठी कसं करता येईल अशी एक आपली संकल्पना पुढे आली। मग त्यानंतर आम्ही इन्फिनिटी फाउंडेशन म्हणजे जे आम्ही स्वतः चालवतो त्या अनुषंगाने मग आम्ही एक फॉर्म बनवला, गुगल फॉर्म बनवला आणि मग तो आपण सगळ्या आपल्या पूर्ण डिजिटल माध्यमातून तो सर्क्युलेट केला आणि मग जे इच्छुक होते जवळपास 116 फॉर्म भरण्यात आले। त्यानंतर 24 मे रोजी आपण सगळ्यांना तिकडे बोलवलं। त्यातून प्रत्येकाचं स्क्रुटिनी करत करत जवळपास 75 लोकांचा आपण तिथे डेंटल क्लिनिकमध्ये बोलवून त्यांना पूर्णपणे त्यांची मापं वगैरे घेऊन त्याच्यातनं आपण त्यांना पुढच्या सिटिंग्स दिल्या। अशा प्रकारे 5 ते 6 सिटिंग्स 75 लोकांच्या झाल्या आणि आज त्याची 20 जुलै रोजी आज पहिली बॅच आपण माननीय प्रदेशाध्यक्ष भाजपाचे रवींद्रदादा चव्हाण यांच्या हस्ते त्यांचं वितरण केलं आहे। यामध्ये इन्फिनिटी फाउंडेशन तसेच महत्त्वाचा रोल डॉक्टर कांबळी यांचं क्लिनिक, त्यांचा सर्व स्टाफ आणि मातोश्रीचे रत्नाकर हेगडे यांचं बहुमूल्य सहकार्य लाभलं आणि आजपासून ते याच्यानंतर पण पुढे जे काही बाकी आहेत त्याचं हळूहळू वितरण होईल। आज किती जणांना? आज आपण 17 लोकांना पहिल्या बॅचमध्ये दिलेले आहेत। पुढची बॅच जशी जशी तयार होईल तसं तसं त्याचं वितरण करण्यात येईल। धन्यवाद। कामली डेंटल सोल्युशन्सला आज 25 वर्ष पूर्ण झाली। त्याच अनुषंगाने आम्ही असं विचार केला की एवढी वर्ष लोकांनी आम्हाला साथ दिली आहे, त्यांचं प्रेम जे आम्ही अनुभवलं आहे, तर डोंबिवलीकरांसाठी आणि बाहेरच्या लोकांसाठी सुद्धा म्हणून इन्फिनिटी फाउंडेशन बरोबर मिळून आम्ही एक उपक्रम घेतला होता की जिकडे आम्ही लोकांना मोफत कवळ्या देण्याचं आयोजन केलं होतं। ऑन ॲन ॲव्हरेज कवळ्यांची आपण जर कॉस्ट बघायला गेलात तर कमीत कमी 10,000पासून 25,000पर्यंत लोकांना कॉस्ट त्याची पडते आणि सगळ्यांना ते गरजेचं जरी असेल तरी परवडत नाही। म्हणून हा उपक्रम हाती घेतला। ऑलमोस्ट 75 लोकांनी ऑल ओव्हर महाराष्ट्र, धुळ्यापासून, बीडपासून वगैरे लोकांनी त्याच्यासाठी रजिस्टर केलं। शॉर्टलिस्ट केल्यानंतर 25 कवळ्यांचा पहिला टप्पा आज आम्ही पूर्ण करत आहोत। आपलं असं हे असतं की गव्हर्नमेंटनीच आपल्याला सगळं द्यावं, जी लोक पॉवरमध्ये बसलेली आहेत, जे मिनिस्टर आहेत आणि यांनीच सगळं करायला हवं। पण कुठेतरी आपण प्रायव्हेट क्लिनिकमध्ये जरी असू तरी कुठे ना कुठेतरी ज्यांच्याकडनं आपण घेतलं त्या लोकांना थोडंफार प्रमाणात जरी परत देण्याचा जर प्रयत्न सगळ्यांनी करायला गेलं तर मला वाटतं समाजामध्ये बरंच चांगलं होईल। तोच आमचा हा भाव होता या सगळ्या गोष्टींमध्ये आणि दादांचा आशीर्वाद नेहमीच लाभलेला आहे आम्हाला। तर दादांना फक्त एक फोन केल्यानंतर आज दादांनी त्यांच्या वेळेतून वेळ काढून हा उपक्रम जो आहे तो आमचा याला आशीर्वाद दिले। तर बाकी सगळं व्यवस्थितच आहे। उरलेले जे आता पेशंट आहेत त्यांचं पण काम चालू आहे। नेक्स्ट टप्पा लवकरात आम्ही तो पण पूर्ण करू। कोपरला तुम्ही गरजू लोकांकरता क्लिनिक उघडले, त्याबद्दल काय? ऑलमोस्ट 3 वर्षापूर्वी आम्ही आधी म्हणून ही ट्रस्ट, सॉर्ट ऑफ ट्रस्ट, पण आम्ही डोनेशन घेत नाही लोकांकडनं, ते ओपन केलं की जिकडे आम्ही अर्ध्या किमतीमध्ये लोकांची सेवा करतो। डॉक्टर निपुण सोनवणे जे तिकडचे मेन हे आहेत ते ऑलमोस्ट 3 वर्ष लोकांची सेवा करत आहेत। खूप चांगला रिस्पॉन्स आहे तिकडे। ज्या लोकांना बाकी कुठे जमत नाही ते तिकडे येऊन ट्रीटमेंट करतात, ते आमचं वर्षभर चालूच असतं
असे उपक्रम आम्ही कधीतरी हाती घेतो, कारण या उपक्रमांसाठी लोकांपर्यंत रीच करण्यासाठी तेवढी संघटना लागते, म्हणून इन्फिनिटी फाउंडेशनचा याच्यामध्ये आम्ही आधार घेतला. खरं तर डॉक्टर कांबळी यांचे आणि त्यांचे कुटुंबीय हे सामाजिक बांधिलकी ठेवून नोबल प्रोफेशन म्हणून गेली वर्षानुवर्ष डोंबिवली शहरामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये काम करतात. राजकारणामध्ये ज्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून मी जेव्हा काम करतो त्यावेळेला आमच्याकडे येणारे अत्यंत गरीब पेशंट्स आणि मग त्या गरीब पेशंटकडे जर पैसे नसतील तर काय कोणाकडे पाठवावं, त्यावेळेला नेहमीच वर्षानुवर्ष डॉक्टर कांबळींकडे पाठवण्याची एक प्रथा आणि परंपरा ही आमच्याकडे आहे. आणि आज त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. सेवावृत्तीच्या माध्यमातून ते सातत्याने काम करत आहेत. त्यांनी एक ट्रस्टही तयार केली आहे आणि त्या ट्रस्टमध्ये त्यांचा मुलगा हा स्वतः त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम करतो. आणि आज त्यांनी वृद्ध आणि गरजू अशा व्यक्तींना ज्यांना दातांचा अतिशय त्रास होतो आणि मग त्यांना कवड्या लावाव्या लागतात आणि ती ट्रीटमेंट न परवडणारी आहे, आणि मग अशा महाराष्ट्रातील गरजूंना त्यांनी 75 जणांना तसा कवड्या देण्याचं ठरवलं आणि आजचा तो दिवस होता. खरं तर आम्ही सर्वजण अत्यंत आनंदी आहोत की त्यांनी सुरू केलेलं सेवाव्रती काम ही त्यांची पुढची पिढी ही सुद्धा करण्याचं काम करत आहे. मी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। आज सोमवार 21 जुलाई को दोपहर 3 बजे भोकरदन तालुका और आसपास के क्षेत्रों के सैकड़ों गायरन धारक किसानों ने भोकरदन स्थित तहसील कार्यालय के सामने एक दिवसीय धरना दिया और मांग की कि पिछले 30-40 वर्षों में सैकड़ों जमीन से जमीन निकालकर अपना जीवन यापन कर रहे हैं, लेकिन सरकार द्वारा इस संबंध में कोई लिखित आदेश जारी नहीं किया गया है और न ही किसी भूस्वामी को जमीन या जमीन का मालिकाना हक दिया गया है। इसीलिए उनके कब्जे वाली जमीन पर बुवाई की जाए और जमीन भूस्वामियों के नाम कर दी जाए और भूस्वामियों के साथ न्याय किया जाए, ऐसा सामाजिक कार्यकर्ता जगदीश इंगले ने कहा। काय आंदोलन केलं, काय मागणी? आज मी भाई जगदीश कुमार इंगळे, संस्थापक अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना, म्हणजे सन 2025-26च्या खरीप हंगामामध्ये आमच्या दलित, आदिवासी, भूमिहीन, ओबीसी, गरीब मराठा समाजाच्या लोकांनी वंश परंपरागत दरवर्षी जमिनीची मशागत आणि पेरणी केलेली आहे. परंतु सरकारने हस्तलिखित 7/12 लिहिणं बंद केल्यामुळे, गाव नमुना बंद झाल्यामुळे आमच्या अतिक्रमण जमिनीवर पेरणी केलेल्याचा पुरावा नष्ट केलेला आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 17चा आधार घेऊन मान्य तहसीलदार यांच्याकडे सन 2025च्या खरीप हंगामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश ग्राम महसूल अधिकारी यांना द्या, ही मागणी घेऊन आता आम्ही इथं मौजे गोसेगावचे लोक घेऊन बसलेला आहे. काय सांगितलं अधिकाऱ्यांकडून, काय प्रतिसाद? त्यांना आता शासन निर्णय जरी थोडासा नकारात्मक असला, परंतु भारतीय संविधानामध्ये महसूल संहितेला खूप महत्व आहे, महसूलच्या अधिनियमाला खूप महत्व आहे. म्हणून दलित, आदिवासी, भूमिहीन, बेघर, ओबीसी, गरीब मराठा, 7/12 नावावर नसलेल्या लोकांच्या न्यायासाठी संविधानात्मक मार्गाने संघर्ष करणारी आशिया खंडातील ही आमची पहिली क्रांतिकारी संघटना आहे. आणि सदर संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही महसूल संहितेचा आधार घेऊन तहसीलदाराकडे पाठपुरावा केला. त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेऊन, आमच्या निवेदनाची दखल घेऊन ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांना एक निर्देश पत्र आता आणून दिलेलं आहे आम्हाला. आता आम्ही ते पत्र घेऊन तलाट्याकडे जाणार आणि जमिनीचे पंचनामे, काय काय जमिनीत पेरणी केली त्याचे पंचनामे करून त्याच्या माहिती म्हणजे वस्तुस्थिती माहिती शासनाकडे सादर कर. जालना से सी न्यूज़ संवाददाता योगेश की रिपोर्ट। 15 जुलाई 2025 को तहसीलदार मुगाजी कागड़े ने जिलाधिकारी राहुल कर्डिले और सहायक जिलाधिकारी जेनी चंद्रा दोतुला के मार्गदर्शन में धानोरा में पैनगंगा किनारे
अवैध रेत उत्खनन पर कार्रवाई की। ट्रैक्टर चालकों ने ट्रैक्टरों को नदी के गहरे पानी की ओर भगा दिया, लेकिन पुलिस निरीक्षक गणेश कराड़ ने 4 ट्रैक्टर जब्त कर लिए। 2 नंबर के 7 ट्रैक्टर और 3 बिना नंबर वाले ट्रैक्टर अवैध रेत ढोते पाए गए। मंडल अधिकारी पेंटे बाट की शिकायत पर माहौल थाने में मामला दर्ज हुआ। पुलिस उप महानिरीक्षक शाहजी उमा और अन्य वरिष्ठ अधिकारियों के निर्देश पर हुई इस कार्रवाई से रेत माफियों में हड़कंप मच गया है। पुलिस ने चेतावनी दी कि अवैध रेत उत्खनन पर कठोर दंडात्मक कार्रवाई की जाएगी। महाराष्ट्र से सीनियर संवाददाता गणेश की रिपोर्ट। इस बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।